आपल्यापैकी अनेक जण कोणत्या ना कोणत्या सहकारी संस्थेचे सभासद आहेत. मग ती आपल्या बिल्डिंगची हाऊसिंग सोसायटी असेल, पगारातून चालणारी पतसंस्था असेल किंवा अगदी गावाकडचा साखर कारखाना. आपल्या आजूबाजूला हे एक प्रचंड जग वसलेलं आहे, जे अनेकदा आपल्या नजरेतून सुटतं. आणि ह्या संस्थांचा उद्देश खूप मोठा आहे. दुर्बळ घटकांना एकत्र आणून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं. पण हा आदर्श आणि वास्तव यात किती अंतर आहे? या संस्थांचा कारभार, ज्यात आपलाही पैसा गुंतलेला आहे, तो पारदर्शक राहावा यासाठी काय व्यवस्था आहे? आज आपण प्राध्यापक सुभाष जगताप यांच्या एका अभ्यासपूर्ण लेखाच्या आधारे याच विषयाचा सखोल आढावा घेणार आहोत. आपण बोलणार आहोत सहकारी संस्थांच्या ऑडिटबद्दल, म्हणजे त्यांच्या आर्थिक आरोग्य तपासणीच्या व्यवस्थेबद्दल. आणि हा विषय फक्त आकड्यांचा नाहीये, तर तो उत्तरदायित्व, पारदर्शकता आणि आपल्यासारख्या लाखो सभासदांच्या आर्थिक प्रगतीशी जोडलेला आहे. अगदी. आणि या विश्लेषणाचा उद्देश हाच आहे की हिशेब तपासणीसारखी एक म्हणजे तांत्रिक वाटणारी प्रक्रिया प्रत्यक्षात या चळवळीचा कणा कशी आहे आणि हा कणा मधल्या काळात कमकुवत का झाला आणि तो पुन्हा मजबूत करण्यासाठी काय करायला हवं हे समजून घेणे. चला तर मग याच्या मुळाशी जाऊया. लेखात म्हटल्याप्रमाणे भारतात सहकारी चळवळीला जवळपास 87 वर्षांचा इतिहास आहे आणि तिचा उद्देश आहे दुर्बळांना सबळ करणे. एक खूप उदात्त विचार आहे हा. हो, आणि यात काही प्रमाणात यश मिळालं आहे, नाही असं नाही. सहकार हा विषय राज्यांच्या अखत्यारीत आल्यानंतर सरकारकडून या संस्थांना आर्थिक मदतही दिली जाते. पण इथेच एक मोठं आव्हान समोर येतं, जे लेखात स्पष्टपणे मांडलं आहे. सरकारचा पैसा येतो, पण तो खऱ्या गरजूंपर्यंत पोचण्याऐवजी सहकारी चळवळीत स्वाहाकार वाढलेला दिसतो. स्वाहाकार म्हणजे भ्रष्टाचार, बरोबर? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर भ्रष्टाचार. पण यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कायद्यात काहीतरी तरतूद असायला हवी, नाही का? काहीतरी सुरक्षा कवच असेलच. नक्कीच. कायद्यात 2 महत्वाचे सुरक्षा स्तंभ आहेत. एक म्हणजे नोंदणी आणि दुसरी आणि अधिक महत्वाची म्हणजे हिशेब तपासणी, म्हणजेच ऑडिट. ओके. या दोन्हींची जबाबदारी सहकारी संस्थांच्या निबंधकावर म्हणजेच रजिस्ट्रारवर असते. नोंदणीतून हे बघितलं जातं की संस्था खरोखरच उपयुक्त आहे का, आणि ऑडिटमुळे त्यांच्या कारभारावर नियंत्रण ठेवता येतं. मला ऑडिट हा शब्द ऐकला की नेहमी जमा खर्च, ताळेबंद आणि आकडेवारी आठवते. पण लेखात म्हटले की सहकारी संस्थांसाठी याचा अर्थ खूप वेगळा आणि सखोल आहे. हा फरक नेमका काय आहे? आणि हाच या चर्चेतला सर्वात रंजक मुद्दा आहे. सहकारी संस्थांचे ऑडिट म्हणजे केवळ हिशेबांची तपासणी नाही, अच्छा. तर ती संस्था ज्या उदात्त उद्देशासाठी निर्माण झाली आहे ते काम तिने कितपत पूर्ण केलं आहे हे तपासणं. सरकारने आणि सभासदांनी जो पैसा गुंतवला आहे त्याचा योग्य वापर होतोय की नाही हे पाहणं. लेखात म्हटल्याप्रमाणे प्रसंगी हिशेबांच्या पुस्तकांच्या मागे जाऊन संस्थेमध्ये ती सहकारी तत्वप्रणाली कितपत रुजली आहे याचा शोध घेणं म्हणजेच खरं ऑडिट. वा, म्हणजे ही तपासणी फक्त आर्थिक नाही, तर वैचारिक आणि उद्देशात्मक सुद्धा आहे. संस्थेच्या कामाचा आढावा घेणारी ही एक प्रकारे 360 डिग्री तपासणी झाली. अगदी बरोबर. सर फ्रेडरिक निकल्सन यांच्या अहवालात सुद्धा हेच म्हटलं आहे की सरकारने दिलेल्या मदतीचा आणि सवलतींचा फायदा काही हितसंबंधी लोकांनी घेऊ नये, यासाठी कायद्यात कार्यक्षम हिशेब तपासणीची तरतूद असायलाच हवी. म्हणजे ही तरतूद या चळवळीच्या मूळ विचारातच आहे. हो. पण जर मूळ विचारातच इतकी स्पष्टता होती, तर मग पुढे जाऊन गाडी रुळावरून घसरली कुठे? अंमलबजावणीत काहीतरी मोठं चुकलं असणार. नेमका तोच मुद्दा आहे. समस्या निर्माण झाली ती अंमलबजावणीत. लेखात स्पष्टपणे दिसतं की सहकारी संस्थांची संख्या आणि त्यांच्या व्यवहारांची व्याप्ती प्रचंड वेगाने वाढली. हो. पण त्या तुलनेत ऑडिट करणाऱ्या सरकारी यंत्रणेची क्षमता म्हणजे मनुष्यबळ आणि बाकी गोष्टी त्या वाढू शकल्या नाहीत. अच्छा. निबंधकांच्या नियंत्रणाखाली एक वेगळी ऑडिट व्यवस्था निर्माण झाली, पण ती प्रचंड कामाच्या ओझ्याखाली दबून गेली. आणि ह्याचे थेट परिणाम काय झाले, म्हणजे व्यवहारात काय दिसायला लागलं? परिणाम खूप गंभीर होते. लेखात उल्लेख आहे की अनेक संस्थांचे ऑडिट 6-6, 7-7 वर्ष व्हायचेच नाहीत. 7 वर्ष? हो. आता विचार करा, इतकी वर्ष जर कोणी हिशोबच तपासले नाहीत तर काय होईल? काहीच ताळमेळ राहणार नाही. कारभारात बेकायदेशीरपणा, अनागोंदी आणि अफरातफरीला मोकळं रान मिळालं. म्हणजे ज्या व्यवस्थेचा उद्देश पहारे करायचा होता
तीच व्यवस्था एक प्रकारे अंधळी झाली आणि याचा थेट परिणाम म्हणजे स्वाहाकार वाढला, कारण कोणालाच पकडले जाण्याची भीती उरली नाही. अगदी अचूक. आणि याचा त्या सामान्य सभासदावर काय परिणाम झाला असेल? विचार करा, एका दूध संघाचा एक सामान्य सभासद आहे. तो रोज सकाळी प्रामाणिकपणे दूध घालतो, पण वर्षाच्या शेवटी त्याला योग्य भाव मिळत नाही, कारण संस्थेत अनागोंदी आहे. वेळेवर झालेलं एक चांगलं ऑडिट त्याला सांगू शकतं की त्याचे पैसे कुठे वाया जात आहेत. ऑडिट हे त्या सभासदाचे डोळे आहेत. बरोबर. पण जेव्हा ऑडिटच होत नाही, तेव्हा लोकांची अशी भावना झाली की ऑडिटशी आपला काहीही संबंध नाही. एक प्रकारची उदासीनता. हो, संपूर्ण व्यवस्थेबद्दल एक प्रकारची उदासीनता निर्माण झाली. ही परिस्थिती तर खूपच गंभीर आहे. ही अनागोंदी दुरुस्त करण्यासाठी, ही गाडी पुन्हा रुळावर आणण्यासाठी काही प्रयत्न झाले का? हो, नक्कीच. 1986 मध्ये महाराष्ट्र सहकारी कायद्यात एक छोटीशी दुरुस्ती करण्यात आली. त्यानुसार ज्या संस्थांनी सरकारकडून कोणतीही आर्थिक मदत घेतलेली नाही, त्यांना सहकारी खात्याच्या पॅनलवरील सर्टिफाईड ऑडिटरकडून ऑडिट करून घेण्याची मुभा मिळाली. ओके, म्हणजे थोडं काम बाहेर दिलं. हो, यामुळे कामाचा वेग वाढण्यास थोडी मदत झाली. म्हणजे हा एक तात्पुरता उपाय होता. कामाचा भार थोडा हलका झाला, पण ऑडिटच्या गुणवत्तेचा प्रश्न तसाच राहिला असेल, नाही का? खरा मोठा बदल नंतर झाला असं दिसतंय. बरोबर. खरा बदल झाला 1991च्या एका महत्त्वाच्या परिपत्रकामुळे. यानुसार कायद्यातील एका विशिष्ट तरतुदीनुसार ज्या संस्था आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होत्या, म्हणजे ज्यांनी सरकारकडून थेट आर्थिक मदत घेतली नव्हती, अगदी त्यांच्यावर ऑडिटची संपूर्ण जबाबदारी टाकण्यात आली. आता ह्या संस्थांनी स्वतःचं पॅनलवरील ऑडिटरची नेमणूक करायची होती. आणि ऑडिटरच्या फीचं काय, ते कोण ठरवणार? तोही एक महत्वाचा बदल होता. ऑडिटरची फी सुद्धा संस्था आणि ऑडिटर यांनी आपापसात बोलून ठरवायची होती. अच्छा. या बदलामागे 2 उद्देश होते. एक, निबंधकावरचा कामाचा ताण कमी होऊन ऑडिट वेळेवर होतील, आणि दुसरा, व्यावसायिक पात्रता असलेल्या ऑडिटरला योग्य मोबदला मिळून ऑडिटच्या गुणवत्तेत वाढ होईल. ही कल्पना तर चांगली वाटते, संस्थांना स्वायत्ता देणारी. पण इथे माझ्या मनात एक प्रश्न येतो, जर एखादी संस्था स्वतःच्या ऑडिटरला पैसे देणार असेल तर ती आपल्या सोयीचा, आपल्याला अनुकूल अहवाल देणारा ऑडिटर निवडणार नाही का? म्हणजे इथे हितसंबंधांचा संघर्ष, म्हणजे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट निर्माण होत नाही का? हा खूप महत्त्वाचा आणि योग्य प्रश्न आहे. ही शक्यता नाकारता येत नाही, आणि काही प्रमाणात असं घडलं सुद्धा असेल. पण या बदलामागे एक मोठा विचार होता, तो म्हणजे संस्थांना जबाबदार बनवणे. तुमची संस्था, तुमचे व्यवहार, तुमची जबाबदारी. बरोबर. शिवाय ऑडिटर एका पॅनलवर नोंदणीकृत असल्याने त्यांच्यावरही व्यावसायिक नीतिमत्तेचं बंधन असतं. पण तुम्ही उपस्थित केलेला मुद्दा या व्यवस्थेतील एक आव्हान नक्कीच आहे, ज्यासाठी अधिक चांगल्या नियंत्रणाची गरज आहे. म्हणजे 1991चा बदल हे एक मोठं पाऊल होतं, पण त्यामुळे सगळ्या समस्या सुटल्या नाहीत. म्हणूनच लेखात पुढे काही ठोस सूचना केल्या आहेत. त्यातली पहिली सूचना मला थोडी अनपेक्षित वाटली. कोणती? दर 3 वर्षांनी ऑडिटर बदलण्याची अट काढून टाकावी, ही सूचना. पण काही लोक म्हणू शकतात की दर 3 वर्षांनी नवीन ऑडिटर आल्यामुळे एक नवा दृष्टिकोन मिळतो. जुना ऑडिटर संस्थेच्या कारभाराला सरावून जाऊन चुकांकडे दुर्लक्ष करू शकतो. यात काही तथ्य आहे का? हा एक युक्तिवाद नेहमी केला जातो, पण लेखातील मुद्दा अधिक व्यावहारिक आहे. विचार करा, एका मोठ्या साखर कारखान्याचा कारभार समजून घ्यायला नवीन ऑडिटरला किती वेळ लागेल? बराच वेळ लागेल. कमीत कमी 1 वर्ष. तोपर्यंत जुन्या ऑडिटरला संस्थेच्या व्यवहारांची, तिथल्या खाचाखोचांची चांगली ओळख झालेली असते. त्यामुळे त्याच्या ऑडिटची कार्यक्षमता आणि खोली दोन्ही जास्त असते. नवीन ऑडिटर आल्यावर पुन्हा पहिल्यापासून सुरुवात होते. अच्छा, म्हणजे सातत्य आणि सखोलता यावर जास्त भर आहे. ठीक आहे. दुसरी सूचना आहे ऑडिटच्या वर्गावरीबद्दल, म्हणजे अ, ब, क वर्गावरी. इथे काय समस्या आहे? समस्या आहे एकवाक्यतेची. हिशेब तपासणी झाल्यावर ऑडिटर संस्थेला एक वर्ग देतो. पण कोणत्या आधारावर? नियम नाहीत का? निश्चित नियम नाहीत. त्यामुळे एक ऑडिटर ज्या संस्थेला अ वर्ग देईल, तिला दुसरा ऑडिटर कदाचित ब वर्ग देईल. हे त्याच्या वैयक्तिक विवेकबुद्धीवर अवलंबून आहे. यामुळे गोंधळ निर्माण होतो. आणि संस्थांच्या कामगिरीची अचूक तुलना करता येत नाही. अगदी. यासाठी स्पष्ट आणि निश्चित नियम बनवले पाहिजेत, जे सगळ्यांना बंधनकारक असतील. आणि तिसरी सूचना माहितीच्या उपलब्धतेबद्दल आहे. ऑडिटरला त्याचं काम अधिक चांगल्या प्रकारे करण्यासाठी काही साधनांची गरज असते. हो, सहकारी खात्याने एक ऑडिट मॅन्युअल तयार केलंय
आणि निबंधक वेळोवेळी महत्वाची परिपत्रके काढतात. पण ही माहिती सर्व ऑडिटर्सना सहज उपलब्ध होत नाही. लेखात सुचवल्याप्रमाणे विचार करा, जर हे ऑडिट मॅन्युअल आणि नियम सगळ्या ऑडिटर्सना सहज मिळाले, अगदी एखाद्या दुकानात पुस्तक मिळतं तसं. तर सगळ्यांच्या कामात एक समानता येईल. हो, आणि कायद्याचा अर्थ लावण्यातला गोंधळ टाळता येईल, ऑडिटची गुणवत्ता सुधारेल. या सगळ्या सूचना खूप महत्वाच्या आहेत, पण लेखातील एक सूचना अशी आहे जी मला वाटते या चळवळीला खऱ्या अर्थाने बदलू शकते. एक प्रकारची सिल्वर बुलेट, ती म्हणजे कॉस्ट ऑडिट. हा शब्द अनेकांसाठी नवीन असेल. हे नेमकं काय आहे? बेटची तरतूद आहे. ओके. याचा अर्थ केवळ संस्थेचा जमा खर्च तपासण्याऐवजी उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यावर येणाऱ्या खर्चाचं विश्लेषण करणे. आपण एका साखर कारखान्याचं उदाहरण घेऊन हे समजवून घेऊया. कॉस्ट ऑडिटमुळे त्यांना नेमकं काय कळू शकतं? अगदी. समजा एक साखर कारखाना आहे. कॉस्ट ऑडिटमुळे त्यांना कळेल की ऊस गाळपाच्या प्रक्रियेत नेमका कुठे जास्त खर्च होतोय. बॉयलरची कार्यक्षमता कमी झाल्यामुळे इंधनावर जास्त खर्च होतोय का? अच्छा. वाहतुकीमध्ये काही गळती आहे का? पॅकेजिंगमध्ये आपण काही बचत करू शकतो का? या छोट्या वाटणाऱ्या गोष्टींमधून संस्थेचे करोडो रुपये वाचू शकतात. आणि याचा थेट फायदा कोणाला होणार? याचा थेट फायदा त्या ऊस उत्पादक सभासदाला मिळणार. आजारी पडलेल्या अनेक संस्थांना यामुळे पुनरुज्जीवित करता येऊ शकतं. म्हणजे संस्था स्पर्धेत टिकू शकतात. हो, कॉस्ट ऑडिटमुळे उत्पादन खर्च कमी होतो, ज्यामुळे विक्रीची किंमत कमी होऊन संस्था खुल्या बाजारातील स्पर्धेत टिकू शकतात. लेखात नमूद केल्याप्रमाणे कायद्यात तरतूद असूनही त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे सुरू झालेली नव्हती. म्हणजे कागदावरच होतं सगळं. हो, हे पाऊल उचलल्यास संस्था केवळ आर्थिकदृष्ट्या सक्षमच होणार नाहीत, तर सरकारी मदतीवरील त्यांचे अवलंबित्वही कमी होईल आणि सभासदांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळेल. हे फक्त भ्रष्टाचार शोधण्याचं साधन नाही, तर संस्थांना कार्यक्षम बनवण्याचं तंत्र आहे. अगदी. तर आज आपण सहकारी संस्थांच्या आदर्शवादी उद्दिष्टांपासून ते त्यांच्या कारभारात येणाऱ्या स्वाहाकार आणि अनागुंदीपर्यंतचा प्रवास पाहिला आणि हेही समजून घेतलं की ऑडिट ही केवळ एक तांत्रिक प्रक्रिया नसून या चळवळीच्या आरोग्यासाठी, तिच्या ध्येयपूर्तीसाठी एक अत्यंत महत्त्वाचं साधन आहे. 1991च्या परिपत्रकाने एक सकारात्मक दिशा नक्कीच दिली, पण खरा बदल तेव्हाच घडेल जेव्हा कॉस्ट ऑडिटसारख्या तरतुदींची प्रत्यक्ष आणि प्रभावी अंमलबजावणी होईल आणि संपूर्ण ऑडिट प्रक्रियेत अधिक व्यावसायिकता आणि पारदर्शकता येईल. सहकारी चळवळीचं स्वास्थ्य हे तिच्यातील उत्तरदायित्वावरच अवलंबून आहे. या संपूर्ण चर्चेत आपण सरकार, संस्था आणि ऑडिटर यांच्या भूमिकेबद्दल बोललो, पण एक शेवटचा विचार करण्यासारखा प्रश्न उरतो. या सगळ्यात त्या संस्थेच्या सामान्य सभासदाची भूमिका काय असू शकते? ज्याच्या हितासाठी हे ऑडिट केले जाते, तो सभासद केवळ एक मूक प्रेक्षक म्हणून राहणार, की स्वतःच्या संस्थेकडे ही पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाची मागणी करण्यासाठी एक सक्रिय भागीदार म्हणून पुढे येणार? या प्रश्नाच्या उत्तरातच कदाचित या चळवळीचं भवितव्य दडलंय.